सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची उमेदवारी जाहीर। सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची उमेदवारी जाहीर करत आहोत अशी घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली। राजू शेट्टी म्हणाले, सांगली लोकसभेसाठी सध्याचे विद्यमान उमेदवार हे साखर सम्राट आहेत। त्यांनी शेतकऱ्यांना लुबाडले आहे, लुटले आहे। अशी साखर सम्राटांना आणखीन लुटण्यासाठी ताकद कशासाठी देत आहे असं सवाल करून ते म्हणाले, याउलट आमचा उमेदवार रस्त्यावर राहणार आहे, संघर्ष करणार आहे, रक्त सांडणार आहे। शेतकऱ्यांसाठी त्याच्या नावावर अंगावर अनेक गुन्हे दाखल आहेत। अनेक वेळा त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे, पोलिसांच्या लाठाखाट्या खाल्लेल्या आहेत। ऊस दरासाठी जयंतराव पाटील यांच्या कारखान्यावर गणभानीत टाकलेल्या उड्या असो, खासदार संजय काका पाटील यांनी बुडवलेली ऊस बिले काढण्यासाठी त्यांनी संघर्ष करून 70 कोटीची ऊस बिले वसूल करून दिलेली आहेत। पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या कारखान्यावर ऊस आंदोलन करूनही थकीत ऊस बिले वसूल करून दिलेली आहेत। जिल्हा बँकेच्या OTS योजनेसाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। यंदाच्या ऊस दरासाठी सांगली जिल्ह्यात 22 दिवसांची तब्बल 550 किलोमीटरची पदयात्रा काढली आहे। पायाला फोड आले तरी त्याची फिकीर न करता तो शेतकऱ्यांसाठी चालत राहिला, शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत राहिला, संघटित करत राहिला। शेतकऱ्यांना कडकनाथ घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्यासाठी त्यांनी जीवावर उदार होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकून त्या प्रश्नाचं गांभीर्य सरकारच्या लक्षात आणून दिलं। बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी त्यांनी संघर्ष करून यश मिळवलंय। आमचा उमेदवार फाटका आहे, गरीब शेतकरी कुटुंबातील आहे, त्यामुळे ही निवडणूक एक नोट या तत्वावर लढवली जाणार आहे। त्याला होट द्या आणि त्याच्या फाटक्या जुळीत नोटही टाका। जगाचा पोशिंदा बळीराजा जगला पाहिजे आणि चळवळ टिकली या भावनेतून ही निवडणूक लढवली जात आहे। चळवळ टिकवण्यासाठी महेश खराडे यांच्या पाठीशी राहा, त्याला साथ द्या असं कळकळीचं आवाहन राजू शेट्टी यांनी केलेलं आहे। सांगली लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांना स्वाभिमानी पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी केलेली होती। त्याचबरोबर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जेव्हा ऊस आंदोलन झालं तेव्हा जवळजवळ 550 किलोमीटर पदयात्रा काढलेली होती। 20-22 दिवस पदयात्रा चालली होती। त्याचबरोबर तासगाव कारखाना असेल, डोंगराई कारखाना असेल, नागेवाडी कारखाना असेल, या सर्व साखर कारखान्यांनी जी थकवलेली ऊस बिलं आहे ती ऊस बिलं शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रचंड अशी आंदोलनं केलेली होती। बेदाण्याच्या प्रश्नावर आंदोलन करून बेदाणा जो उधळला जातो किंवा बेदाणा व्यापारी जे पैसे बुडवतात ते पैसे वसूल करण्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्या मुसक्या बांधून त्यांच्याकडून पैसे वसूल करून देण्याचं काम केलं आहे। बाजार समितीमध्ये होणारा जो अन्याय आहे शेतकऱ्यांच्यावर त्याविरोधात सातत्यानं आवाज उठवला आहे। गेल्या अनेक दिवसापासून स्वाभिमानी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक कणखर नेता म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे। एक सच्चा आणि एक फाटका शेतकरी असणाऱ्या कार्यकर्त्याला या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली आहे। गेल्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्षानं ही जागा लढवली होती। जवळपास 3.5 लाख मतं आम्ही घेतलेली होती। त्यावेळी महेश खराड्यांना अशाच पद्धतीनं लोकवर्गणी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे ती तगडी लढत देऊन विजयी होतील अशी मला खात्री आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।